नमस्कार मंडळी. द मोस्ट अवेटेड रोड ट्रिप पुणे टू गोवा आज स्टार्ट होत आहे. आता सकाळीचे वाजले आहेत 4:30 आणि आम्ही आता जस्ट निघणार आहोत. सो आमची सगळी पॅकिंग वेकिंग झालेली आहे. हा युग, ही मॅडम दर्शना आणि हे प्रेम शेलके, ओम पाटील यांचा ॲक्च्युली गोव्याला जाण्याचा प्लॅन होता, पण त्यांच्या मित्रांसोबतचा प्लॅन फिसकटला आणि काल संध्याकाळी हे युगला भेटायला आले आणि त्यांना समजलं आम्ही चाललोय गोव्याला, त्याच्यामुळे ते आम्हाला जॉईन करणार आहे आता रोड ट्रिपमध्ये. चला तर निघूया. किती वाजले? 4:30 जायचं. लाईट्स ऑफ कर सर्व. आगो पापलेट वाली होशील का मा. सर्व आता गेलेले आहेत ग्राउंड फ्लोअरला. आपली गाडी आहे बेसमेंटला, तर बेसमेंट गाडी घेऊन मग गाडीला नारळ नक्की फोडणार आहोत आपण आणि नंतर मग आपल्या प्रवासाची सुरुवात करणार आहोत. मी पुढे तुम्हाला दाखवतोच. आणि ह्या ट्रिपमध्ये पूर्ण रोड ट्रिप पहिल्यांदा ॲक्च्युली माझा एक्सपिरियन्स आहे फॅमिलीसोबत रोड ट्रिप करायचा. याच्या अगोदर गोव्याला गेलो होतो 4-5 वेळा मी बाय रोडनी गेलो होतो, पण त्यावेळी ड्रायव्हर सोबत होता किंवा मित्र होते जे ड्राईव्ह करत होते. पहिल्यांदा मी चाललोय की मी एकटाच ड्राईव्ह करतोय. हो गणपती बाप्पा. चला तर आता प्रवास आपला स्टार्ट करूया. वाजले कम्प्लीट 4:30 आणि आपण आता आपल्या सोसायटीतून निघतोय बाहेर. ब्रह्मा टावर. चला. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. भूमकर चौक आणि आता आपण इथून मुंबई बेंगलोर हायवे पकडणार आहोत. माझ्यामध्ये हा हायवे डायरेक्ट कोल्हापूर पर्यंत जात असेल, सातारा पुढे जात असेल. म्हणजे आपण जास्त काही गेलो नाही. आणि आता आपण इथे कनेक्ट होतोय मुंबई बेंगलोर हायवे. ॲक्च्युली याला सातारा हायवे म्हणतो. आपण यावेळी पुण्यावरनं फर्स्ट टाइम चालू आहे आणि ते पण जाणार आहोत आंबोली घाटमार्गे. अनुष्कर घाटमार्गे पण आहे रस्ता चांगला, पण मी मागचे जे काही रिसेंट रिव्ह्यू बघितले होते इंटरनेटवर त्यावरून असं वाटते की आंबोली घाटचा रोड जो आहे तो चांगला झालेला आहे, त्याच्यामुळे आपण तिकडनंच कंटिन्यू करणार आहोत, तिकडनंच जाणार आहोत. आता पोहोचलो आम्ही वारजेला आणि मन चालीसा ऐकत पुण्यामधून बाहेर पडतो हळूहळू. आता वाजलेत 5 आणि आम्ही पोहोचलोय कात्रज बोगद्याजवळ. कात्रज टनेल सकाळचे 5 वाजता ऑलमोस्ट 30-32 किलोमीटर क्रॉस करून आलो. खेड शिवापूर टोल नाका, आपल्या प्रवासातला पहिला टोल नाका. अमाऊंट माहिती नाही किती असेल, 50-60च्या आसपास. तर टोल नाका एक सीन झाला. ॲक्च्युली हा फास्टॅग आहे. भाईने फास्टॅग चिपकवला नव्हता, तो आतमध्ये त्याच्यात टाकून चालला होता ड्रॉवरमध्ये. आम्ही तिथे जवळजवळ एक अर्धा मिनटं थांबून राहिलो. आम्हाला वाटलं डिडक्ट होईल, पण काही फास्टॅग तिथे समोर नव्हता, त्याच्यामुळे डिडक्ट झाला नाही आणि पैसे कट झाले नाही. ते काही त्यांनी बॅरिकेड काढलं नाही बाहेर. नंतर लक्षात आलं की फास्टॅग बाहेर आपल्या याच्यात ड्रॉवरमध्ये आहे, मग ते काढून त्याला सांगितलं बाबा हे असं स्कॅन करून.
तर आता आपण पोचलो खंबाटकी घाट ना हो. खंबाटकी घाटात पोचलोय. आपण आता कव्हर केलं आहे ऑलमोस्ट 85 किलोमीटर आपल्या घरापासून आणि त्याच्यासाठी तकरीबन 1-1.25 तास लागला 85 किलोमीटर कव्हर करण्यासाठी. आणि हे जर थोडा उशिरा निघलो, सकाळी लवकर निघण्याचा फायदा हाच असतो की अंतर लवकर कापता येतं. सकाळी ट्रॅफिक नसते. आज जर थोडा उशिरा निघाला असतो ना तर कदाचित आपल्याला इथं पोहोचायला 2.5 ते 3 तास लागले असते. कारण पुण्यातली ट्रॅफिक पूर्ण सकाळी काहीच नव्हती ट्रॅफिक, त्याच्यामुळं पूर्णपणे ट्रॅफिक स्किप करता आले आपल्याला. थोड्या वेळाने जसं 6 वाजता जर घरातून निघालो असतो तर आपल्याला तो वाकड ते खेड शिवापूर टोल नाक्यापर्यंतचा जो हे टप्पा आहे तोच पार करण्यासाठी आपल्याला टाइम लागला असता. मित्रांनो आम्ही जवळजवळ 100 किलोमीटर आता क्रॉस केलेलं आहे. 103 किलोमीटर झाला आणि 103 किलोमीटर कम्प्लीट केलेलं आहे. 1 तास 30 मिनिटं 4:30 वाजता निघालो होतो. आता वाजले 6. आणि मी सकाळी निघता वेळेस मला बोललो होतो ना की हे दोघं असल्याचा खूप जास्त फायदा होईल, म्हणजे प्रेम आणि ओम असल्याचा जास्त फायदा होईल. याचं कारण म्हणजे आता बघू शकतो हे दर्शना आणि योग आणि प्रेम पण झोपलेलं आहे बागे. मस्त आरामात झोपलीत सगळी आणि आम्ही आपल्याला करतोय ड्रायव्हिंग. Keep right to continue on Mumbai-Satara highway. सोबत कोणतरी असला बोलत असला की लगेच झोप येत नाही. अर्ली मॉर्निंग ड्राईव्ह जर स्टार्ट करायचं असेल तर ते मॅन्डेट असते की कोणतरी सोबत लागतं. जनरली डोले मिळतात आपले. मंडळी आपल्या प्रवासातला हा दुसरा टोल आणि परत तीच परिस्थिती. असा फास्टॅग घेऊन लावायला लागते जेणेकरून तो कॅप्चर करेल. नाही करत. प्रत्येक टोलला तीच परिस्थिती येणार वाटतं. ते लोक दादा घे आणि स्टिक आणि लागेल. ETC रीड केलं का नाही काय माहिती नाही. ते नंबर झाला स्क्रीनवर म्हणजे कट झाला पैसे. आता काय कट झालं काय माहिती नाही. ते जे काही कट होतं ते त्याला माहिती असेल भावाला. हा आहे आपल्या जर्नीमधला तिसरा टोल ना. तिसरा टोल. परत सेम सिच्युएशन लावून बघूया हवेली डिटेक्ट करते काय. आता आम्ही कव्हर केलं आहे 172 किलोमीटर. जवळपास कराडच्या आसपास आलेलं आहे. जवळ म्हणजे 12-15 किलोमीटर असेल इथून कराड. आणि कोल्हापूर असेल 80 किलोमीटरच्या आसपास. रोडचं काम चालू आहे त्याच्यामुळे थोडं गाडी स्लो चालते. थोडंसं टाईम जास्त बघूया आता हा डिटेक्ट करते काय. केलं डिटेक्ट. हा फॉर्म्युला काय माहिती आहे हे चिपकवणार होतं. त्याच्यानंतर फक्त एकच टोल आहे माझ्यामध्ये. त्यानंतर आमची रिटर्न जर्नी बहुतेक म्हणजे कन्फर्मच आहे ते की आम्ही रिटर्न त्या मार्गे येणार आहोत. मुंबई गोवा हायवेने पनवेलवरून.
जेणेकरून दोन्ही रोडची मजा घेता येणार आहे. जाताना पुणे टू गोवा वाया सातारा कोल्हापूर आणि रिटर्न जर्नी गणपतीपुळेला स्टॉप घ्यायचा आम्हाला. गणपतीपुळेला जाऊ, दर्शन घेऊ आणि तिथे ऑलरेडी रूम बुक केलेला आहे तर तिथे एक दिवस होल्ड करू. या ट्रकवाल्याने ना सकाळपासून हैराण केला. आपण जो लहानपणी गेम केला ना ते गाड्यांचा गेम, जस्ट साईड करा. कुठला गेम तर काय नाव? GTA 5 अरे एकदम जुना होता तो. फक्त ते डॉट इकडे साईडला करायचं तसा प्रकार करायला लागतं इथे. आणि ते कसंही चालवतात म्हणजे काही शिस्त नाही त्या ट्रक. आता बघा दोन्ही साईडला 2 ट्रक आणि यांनी मध्ये पण टाकले ट्रक. आणि तिसऱ्या लाईनला पण आहे. तिसऱ्या लाईनला पण ट्रक आहे. मामा भाचे मामाची मामाची 7 नंबर होता. चिंगली रोड चांगला आहे. फक्त मधीतला थोडासा पॅच रोडचं काम चालू असल्यामुळे तो डायव्हर्जन आहे त्याच्यात. अदरवाईज रोड खूप चांगला आहे. आम्ही टॉप आलो एकदम. फक्त मध्ये ते एक टपरी भेटली तिथे थोडासा चहासाठी थांबलो जेणेकरून झोप नको यायला. कारण सकाळी लवकर उठलं, रात्री झोप पण नाही झाली. पण त्याचा उलटा असं झाला, चहा पिल्यानंतर जास्त झोप यायला लागली. त्या मामाने वाटतं जायफळ टाकून दिलं काय माहिती नाही चहामध्ये. चहा पिल्यानंतर जास्त झोप यायला लागली. चहाच्या अगोदर झोप नव्हती येत. स्वप्न माझं भलं होतं, संपलं होतं. सोबत माझ्या कोणी नव्हतं अंधारात. दिसली मला एक वाट, पायी चाललो. पाय पोची अक्कल करून डोळ्यामध्ये पाणी. पाय आलं वाणी. श्री स्वामी नाम होतं ध्यानी. दुनिया होती शानी, तुडवलं पायाने. देव माझ्या सोबत होते नेहमी आई वाणी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी. फायनली आता कराडला पोहोचलोय. कराडवरूनच एक राईट पुढून जातं अनुष्कुरा घाटमार्ग एक रोड. पण आपण यावेळी जाणार आहोत आंबोली घाटमार्ग. आपण सरळ पुढे जाणार आहोत कोल्हापूरपर्यंत. तिकडनं माहिती नाही कसा रूट नेईल. आणि आता युवराज पण उठलेला आहेत. युवराज पुण्यामध्ये झोपले होते. वल्लन मार्गे माहिती नाही बाबा कुठून चाललं काय. रोडचं काम चालू आहे की काम चालू आहे. बरेच डायव्हर्शन आहेत. आता आम्ही जवळजवळ 221 किलोमीटर आलो आहे पुढं घरापासून. कराडच्या पुढं बरंच पुढं आहे. कराडच्या रोड खूप चांगला आहे. पुढं आता 8:15 झाले. 8:15 पुढे जाऊन बघूया. नाश्त्याला 8:30 थांबूया. पहिला स्टॉप घ्यायला लागेल. तर 220 किलोमीटर कंटिन्यू चालले. मध्ये CNG भरायला थांबलो तिथे. बेस्ट 5-10 मिनिटं तो बेस्ट. आम्हाला वाटतं तो एकच CNG पेट्रोल पंप आहे. कारण बराच वेळ CNG भेटला नव्हता. तसं पेट्रोलची टाकी पण फुल करूनच आलं आहे. म्हटलं CNG पुढं भेटेल काही माहिती नाही. तो CNG भरला आणि त्याच्यानंतर जवळजवळ 7-8 पेट्रोल पंप CNGचे लागले मग कंटिन्यू. आता 222-23 किलोमीटर झाले. थांबत हॉटेलला जसं वरती चाललंय तसं CNG महाग चाललंय. CNG महाग होत चालले. आपल्याकडे पनवेलमध्ये CNG 80 रुपयाचे असतात. 80 रुपये. 80 रुपये असतात. पुण्यामध्ये 90-91ला भेटते. आणि इथं आता भरली त्यावेळी 95 ला झाले. पेट्रोल. आम्ही मस्त झोपून आलेलो आहोत आता.
आता आम्ही सकाळी पहाटे 3 वाजता उठलो. काय पण मस्त आम्ही झोपलो. पुण्यावरून कंटिन्यू हे सगळे झोपून आले. मी आणि ओमच चालू हे होतो, असं काय नाही आम्ही जागे होतो. डोळे बंद केले. युथ थोडा वेळ होता आणि आता आपण इथे कामत 800 meters, continue straight पहार past आहे, you. इथे नाश्त्यासाठी थांबूया. ओ माय गॉड बट इतने जल्दी नाश्ता. परत पुढे जाऊन चांगलं हॉटेल भेटेल नाही भेटेल काय माहिती नाही. युगने मागवलाय इडली आणि मी मागवलं मसाला डोसा. हिने मागवलाय पावभाजी, सँडविच आणि पुरी भाजी. तर आम्ही सगळ्यांनी वेगवेगळं मागितलं आहे जेणेकरून सर्वांचा थोडा टेस्ट करता येईल. बघूया टेस्ट करू. यू कशी टेस्ट आहे इडलीची? सगळ्यात भारी. आवडली तुला? हा प्रेमने मागवलेला सँडविच, पावभाजी आणि याची पुरी भाजी. एकंदरीत सर्वांचं टेस्ट करून झाले. सगळे आयटम चांगले आहेत. त्यातल्या त्यात सर्वात जास्त मला आवडला आपला मसाला डोसा. अगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरलीस कौरी. आता वाजलेत 8:45. आता आमचा नाश्ता झालेला आहे आणि आम्ही आता निघतोय पुढच्या प्रवासाला. योग, ओम सर्वांनी भरभरून नाश्ता केलेला आहे. आता इथून पुढे दाखवतोय 220 किलोमीटर आणि आणखी आपल्याला 5 ते 6 तास जास्तीत जास्त आणखी आपल्याला रनिंग करायची आहे. सकाळी जेव्हा निघालो होतो तेव्हा पहिलं 100 किलोमीटर आम्ही 1.5 तासात कव्हर केला, कारण काही ट्रॅफिक नव्हती, काही नव्हती. आणि त्याच्यानंतरचे 100 किलोमीटर 120 किलोमीटरसाठी आम्हाला 2.5 तास लागले. सकाळी 4:30 वाजता निघालो होतो. आता जवळजवळ 8:45 झालेत. त्याच्यामुळं ऑलरेडी 4.5 तास आपली रनिंग झालेली आहे आणि 4.5 तासात फक्त 225 किलोमीटर कव्हर झालेलं आहे. आता बघूया पुढचे 220 किलोमीटर जे राहिलेले आहेत Driver's seat belt. ते किती तासात कव्हर होतील. रोडला आता ट्रॅफिक हळूहळू वाढत चालले आणि पुढे जाऊन पण ट्रॅफिक भेटणारच आहे. पण आता ॲक्च्युली आम्ही बऱ्यापैकी अंतर कव्हर केलेलं आहे. कराड पुण्यामध्ये जे ट्रॅफिक असतं त्या आम्हाला एवढं जास्त सापडले नाही. डायव्हर्जन खूप आहेत रोडला, पण तिथे असणारं ट्रॅफिक एवढं जास्त आम्हाला भेटलं नाही आतापर्यंत. आता पुढे जाऊन कोल्हापूरनंतर एवढी ट्रॅफिक नसते असं जे बाकी लोकांचे रिव्ह्यू आहे त्याच्यावरून समजतं. पण बघूया आता काय. आंबोलीच्या अगोदर थोडीशी ट्रॅफिक असं ऐकलं आहे मी. आता भेटते की नाही भेटते माहिती नाही. आता आम्ही तिथे थांबलो होतो कामत उपहार म्हणून एक हे होता हॉटेल. खूप चांगला नाश्ता होता तिथं. Continue straight past मी you. दोघा तिघांचे रिव्ह्यू पण बघत होते, त्याच्यामुळे मुद्दामून त्याच हॉटेलला थांबलो. थोडंसं कॉस्टली आहे पण खूप चांगला नाश्ता. टेस्ट चांगली आहे त्या हॉटेल. Continue for 1 kilometer. आणि हा आपल्या जर्नीतला चौथा टोल आणि परत तेच आपल्याला जुगाड करायचं आहे. लावून बघूया होते घरी, नाही तर मग त्यांना बोलवावं लागेल बाहेर. झालं नंबर टाकला चिकटपट्टी झाले 4 टोल.
तसं तर हे 4च स्टोर होते हायवेवर, त्याच्या पुढे टोल लागणार नाही. आता घाट येईल ना आता काय माहिती नाही, घाट येईल 400 रुपयात घाट येईल का 400 कशा 900 असेल कदाचित, माहिती नाही. पण आता इथं बघू शकता अजून 4 तास 48 मिनिटं दाखवतात 300 meters. keep आणि right to किलोमीटर stay on आलेलं आहे National Highway 213. 48. 213 पैकी 4 तास पावणे 5 तास आणि आणखी जेवायला थांबलं तर तो 1 तास जाईल, म्हणजे पावणे 6 तास लागतील पोहोचायला अजून. आता वाजलेत 9, Continue on National Highway 48 for 2 kilometers. 6 तास म्हणजे आम्ही 4 पर्यंत गोव्याला पोहोचू. आणि रूम ज्या बुक केलेल्या आहेत त्या कलंगुटे बीचवर केलेल्या आहेत. आम्ही ॲक्च्युली होमस्टे बुक केलेला आहे, एक 1 BHK घेतलेलं आहे. सो होमस्टे त्या बीचपासून जवळच आहे अगदी, म्हणजे वॉकिंग डिस्टन्स आहे 2 मिनिटाचं. रूमच्या समोरच बीच चालू होतं, त्याच्यामुळं ते कलंगुटे बीच इथून नॉर्थ गोवामध्ये पडतं, त्याच्यामुळं ते एकंदरीत थोडंसं कमी पण पडेल. जर साऊथ साईडला जर असतं तर तेवढं अंतर जास्त आणखी वाढलं असतं. आणि युगने खाऊ सुरुवात केलेली आहे. युगने खाऊची सुरुवात केली आहे. प्रेम दुःखात आहे, त्याला ॲक्च्युली थोडासा वॉमिटिंगचा त्रास आहे, गोळी घेतलेली आहे. अजून तर वॉमिटिंग झालेली नाही, पण हाय बिचारा डोळे झाकून कंटिन्यू प्रवास करतोय. ॲक्च्युली प्रवास डेस्टिनेशनपेक्षा प्रवासाची जी मजा असते ना, ती मजा त्याला घेता येत नाही. डेस्टिनेशनची तर मजा असतेच, पण जी प्रवासाची मजा असते ती एक वेगळीच मजा असते. रात्रीचा दिवस होताना सकाळची जी वेळ असते, रात्रीचा जेव्हा दिवस होतो ती वेळ बघण्याचा Keep right to stay on National Highway 48. ती वेळ बघण्याचा जो आनंद असतो तो एक वेगळाच आनंद असतो. कोल्हापूरला पोहोचलो. 260 किलोमीटर झालेत, वाजलेत 9:28 आणि जस्ट कोल्हापूर क्रॉस करतो आम्ही. रोडला थोडी ट्रॅफिक आहेच सकाळपासून, त्याच्यामुळे थोडा उशीर पण होतो. पुढचं काम कम्प्लीट व्हायला अजून 1-2 वर्ष जाते. म्हणजे बऱ्याच ठिकाणी काम चालू आहे, डायव्हर्शन बऱ्याच ठिकाणी आहे. आणि त्या मोठे ट्रक असल्या की गाडी तशी लगेच क्रॉस करता येत नाही. युवराज आता उठलं आहे, सकाळी पुढे तो निघल्यापासून झोपला होता. मगाशी नाश्ता करायला उठला आणि तेव्हापासून जागायचं आहे. सकाळी न बोलता 3-3:15 वाजता स्वतःहून उठला. इतर वेळी त्याला 7:30 वाजता स्कूलला पाठवण्यासाठी उठवायला नाकी न येतात, पण आज स्वतःहून उठला 3:15 वाजता आणि आंघोळी करून रेडी झाला स्वतःहून. येऊन गाडीत परत झोपला ती वेगळी गोष्ट. तुम्ही दुनियातल्या कुठल्याही कोपऱ्यात जावा आणि तुम्ही जर कोकणी असाल आणि त्यातल्या जर तुम्ही आगरी कोळी असाल, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जावा, हा गाणं लागल्यानंतर तुमचा आपोआप पाय थरथरतील. महाराष्ट्र बॉर्डर आपण क्रॉस करतोय. आता आपण कर्नाटकमध्ये एंट्री करतोय. ही महाराष्ट्र बॉर्डर आहे. आता कर्नाटकमध्ये एंट्री केली तर कुठल्याही प्रकारचं चेकिंग वगैरे काय होत नाही, नाही डॉक्युमेंट चेक केलं जात नाही, गाडी थांबून कोणाला काय विचारलं जात. आता
कर्नाटकामधून पुन्हा आपण महाराष्ट्रात जाऊ आणि महाराष्ट्रानंतर पण गोव्यात जाऊ. आता जवळजवळ 2-3 वेळेला आपण बॉर्डर क्रॉस करू, स्टेट बॉर्डर. योग मॅगडी खाणार, मॅगडीमध्ये बर्गर खाणार काय? योग काय बर्गर खायचं, बर्गर, नाही पिझ्झा नाही काय पाहिजे काय तुला? काय नाही भाकरी सुकट नको. पाहिजे काय? नाही काय पाहिजे? कायच ना खाऊ खाऊ काय? खाऊ आहे खूप सारा. त्याला सनरूफ निघायचं बाहेर. सनरूफमधनं बाहेर निघायचं. तो सकाळपासून तेच हट्ट करतोय, त्याला सनरूफमधनं बाहेर निघायचं आहे. त्याला सांगतो हायवे आहे, हायवेवर नको, ऐकतच नाही तो. त्याला आता गोव्यामध्ये एंट्री केल्यानंतर सनरूफमधनं बाहेर निघायला पाहिजे. थँक्यू. मित्र, हा पाचवा टोल आहे आपल्या जर्नीमधला, कोगनोली टोल प्लाझा, बेलगावी. ॲक्च्युली मी ऐकलेले 4 टोल आहेत, आम्हाला पण तेच वाटलं तर 4 टोल आहेत. ॲक्च्युली 5 टोल आहेत आपले. आता सध्या तरी 5 भेटले, आता याची पुढे माहिती नाही आणखी भेटले नाही. अजून तो रीड करत नाही. झालं. झाला रीड. खूप टाइम लावतो रीड व्हायला. रीड होतोय की ते मॅन्युअली करतात? नाही, मॅन्युअली करताय. मॅन्युअली होतं. मॅन्युअली. टोलची अमाऊंट माहिती होत नाही, कारण मॅसेज भावा झाले त्याच्यामुळे समजत नाही किती अमाऊंट आहे ते. पण मी ऐकलं तर 450-500च्या आसपास इंटरनेटवर दाखवतं. तेवढंच पूर्ण जर्नीमध्ये, म्हणजे पूर्ण ते गोवामध्ये तेवढाच टोल आहे. पाहिजे तुम्हाला? इथं नाश्त्यासाठी हे एक मी बघितलं, म्हणजे याच्यावर यूट्यूबला बघितलं होतं. हे पण खूप चांगलं लोकेशन आहे नाश्त्यासाठी. मॅगडी पण आहे आणि बाकी पण लोकल शॉप्स आहेत तिथे स्नॅक्ससाठी सकाळी. आम्ही आता ऑलरेडी केलं आहे, तर डायरेक्ट जेवायला समोर म्हटलं. ऑलरेडी आम्ही 2 ब्रेक घेतलेले होते. एक सकाळी छोटासा ब्रेक होता 5 मिनिटाचा चहा पिण्यासाठी, आणि त्याच्यानंतर नाश्ता करण्यासाठी तो ब्रेक येतो तो एक अर्धा तास. आणि नंतर मग CNG टाकायला थांबलो होतो, तो एक 5-10 मिनिटं ते गेले. 3च स्टॉप आता पण घेतलेले 5-10 मिनिटाचे. एक नाश्त्यासाठी अर्धा तासाचे बस. आगो पाप रोड त्यातले त्यात बरे आहेत, म्हणजे कन्सिडरिंग महाराष्ट्रामध्ये जे इनिशियल साताऱ्यानंतर जे कर्नाटकपर्यंत जो आलं, तिथले बरेच सारे रोडचं काम पेंडिंग आहे. कर्नाटकमधले बरेच सारे काम आता झालेले आहेत कम्प्लीट. इथं डायव्हर्शन खूप कमी आहे. NH48 इथपर्यंतच आपल्यासोबत होतं. आपण NH48वर होतो. आता इथून एक राईट टर्न आहे, तो राईट टर्न घेऊन आपण आंबोली घाटाच्या रस्त्याला जाणार आहोत. आणि हा पुढे इकडे बँगलोर साईडला गेलेला आहे. यामध्ये इकडनं गोवा वेस्ट. त्याच्यानंतर पुढे जाऊन हा ब्रिजचा पण काम कम्प्लीट होईल, तेव्हा मग ते डायरेक्टली गोवा वेस्ट पण खाली होऊन जाईल. जायला तिकडनं डायव्हर्शन. निपाणी गांधीगंज. टोटल इथून आता जवळजवळ 148 किलोमीटर आपल्याला जिथे जायचं ते गोवा मधलं प्लेस कलंगुटे प्लेस आहे. 148 किलोमीटर आणि 3 तास 36 मिनिट दाखवतो.
आता वाजले 10:12 झालेत आणि आपण कव्हर केलं आहे जवळजवळ 304 किलोमीटर सकाळपासून. सो आता फक्त राहिलेलं आहे 148 किलोमीटर युग 2 चक्की. आणि त्याच्यामुळं आम्ही my ॲक्च्युली gosh. प्रवास करतोय 5 लोक, पण Hi. त्यातले 2 लोक कंटिन्यू झोपलेले आहेत. मी, ओम आणि युग आता सूर्य उगवल्यापासून जागा झाला, पण त्याच्या अगोदर ओम आणि मी दोघंच जण ॲक्च्युली ह्या खऱ्या रोड ट्रिपची मजा करतोय. पवन चक्की बघ युग. हो. इथे तर 100 जास्त पवन चक्री आहेत. एक 10-15 किलोमीटर झाली ह्या रोडला लागलेला. हा रोड सेम असाच होता. हा आपला मुंबई गोवा हायवे लागेपर्यंत सेम असाच घेऊन आंबोली घाटातला. याच्या अगोदर जस्ट एक 2 किलोमीटर अगोदर आहे ना, लेफ्ट साईडला एक रोड गेला, तिकडे पण तो पण गोव्याला जात होता. तिथून ॲक्च्युली 8-10 किलोमीटर कमी दाखवत होता. आणि गुगल तर हे दोन्ही पण रोड दाखवत होते, दोन्ही साईडून मार्क केलं. कुठून जायचं कसं जायचं काय माहिती नाही, म्हणून म्हटलं जे सरळ रोड आहे तेच बघूया. मी बरंच बघितलं होतं की हेच रोड कन्सिडर करतात ते. हाच रोड बघूया. आता पुढे जाऊन रोड फक्त खराब नाही निघला पाहिजे, बस बाकी काय नाही. बाकी सगळं चांगलं आहे. योग आशीर्वाद आहे. योग आमचा रागवला आहे आणि पाठीमागं डिक्कीमध्ये पडलाय. योग चल, काय खायचं आहे? मॅगडी योग एकदम मॅगडी खायचं काय? मग पिझ्झा हवाय. बर्गर, पिझ्झा काहीच नको? मच्छी पाहिजे. मच्छी खाऊ आता आपण कुठे थांबू लंचला, तेव्हा मच्छी खाऊ. समोर बघ. खातच आहे नॉनव्हेज, खातच आहे तू? चालेल, चल मच्छी खाऊया. मग मच्छी काय मटण खायचं आहे? सुकट चालेल, चल. सुकट आणि काय पाहिजे? पापलेट पाहिजे. सुकट ना पापलेटचं जरी कसं कॉम्बिनेशन तांदळाची भाकरी. होईल, कारण हा योग ऐकत नाही, त्याला रूपामधून बाहेर जात होता. गॉगल द्या ना मला. ठीक आहे. काचत ना जाशील. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरलीस कौरी. आगो असं हे direct बसत नाही. गाडी एकदम top. पुढचा रस्ता कसा आहे माहिती नाही. पुढचा रस्ता खराब असेल, कारण आता इथून दाखवतोय 116 किलोमीटर. 116 किलोमीटर 3 तास दाखवते 116 किलोमीटरला. आपण सकाळी जो पहिला टप्पा क्रॉस केला 100चा, तो 100 किलोमीटरचा तो केला होता 1.5 तासात. आणि हा 100 किलोमीटर 3 तास दाखवतो. त्यामुळे रोड तर खराब असणारच, किंवा सिंगल रोड आता. हे पण सिंगल रोड आहे. आता सकाळपासून आपण हायवेला होतो NH48ला, तेव्हा स्पीड भेटायचं थोडासा गाडीला. पण आता हे सिंगल रोड असल्यामुळं गाडी थोडी स्लो चालते कम्पॅरेटिव्हली. आणि दुसरं म्हणजे आपण नॉर्मल ड्रायव्हरपेक्षा खराब ड्रायव्हर आहे ह्या सिंगल रोडसाठी. 48 आपल्याला जमत नाही जास्त. नॉर्मल ड्रायव्हरला 2 तास लागत असेल तर आपल्याला 2.5 तास लागतात. रोड चांगले आहेत, गावं पण ठीक आहेत. एक सिंगल अशी घरं आहेत आजूबाजूला. असं मोठी गावं आपल्यासारखी नाही, म्हणजे कोकणात गावं भेटतात तुम्हाला बघायला. 100-150-150 घरांची एक वस्ती असते. तसं इकडे नाही. इथे एक घर आहे, तिथे एक घर आहे. हे अशीच घरं थोडं तुम्ही बघायला भेटतात. इव्हन वरती पुणा आणि त्या सातारा साईडला हे असेच असतात. लोकांच्या शेतावर घरं असतात. ही भात शेती आहे का इथं? भात शेती
योग काय काय चाललं बोल. मी बोला काय बोलत नंतर होता? मी बोलू. कुठलं गाव कुठलं होतं? माझं गाव आम्ही हायवतो कोकणानच पण राहताव शिवान. आता शिवान आम्ही हे पुण्यात. हायव शिवांची पण पोट्या पाण्यासाठी आलो पुण्यात. यावाला लागतंय यावाला लागतंय. पोटा पाण्यासाठी. हॉटेल सुरेखा वावेपल्ला रोड जायला तर लागते तिकडे जाऊ पण तिथं येता वेळेस त्याच्यामुळे फेमस आहे ब्लॉक कर चालू हा. बोलून दाखव ना ब्लॉक कॅमेरा चालू कर. आपल्या गावचा. रिटर्नची जर्नी त्याच्यासाठी आम्ही कोकणातली सिलेक्ट केले कारण कोकणातला तो रोड म्हणजे रत्नागिरीपर्यंत आम्ही 2-3 वेळा गेलो नाही रे. होतो बाय कार म्हणजे यांना घेऊन फॅमिली सोबत गेलो होतो. मी तर त्याच मार्गे 2-3 वेळा 4-5 वेळा गेलो असेल गोव्याला मुंबई गोवा हायवेने त्याच्यामुळे मला तो माहिती आहे रस्ता व्यवस्थित. चला जाऊया आता. पण यांनी बघितलं नव्हतं रत्नागिरीला 1-2 वेळा गेलो होतो त्यानंतर रत्नागिरी टू गोवा हा म्हणजे रोड त्यांनी बघितला नव्हता त्याच्यामुळे याचा वेळेस तो रोड आम्ही सिलेक्ट केला आहे. आणि गणपतीपुलेला आम्ही मंगळवारी थांबू. मंगळवारी अंगारकी पण आहे आणि ते योगायोगाने आम्हाला ज्यावेळी बुक केलं गणपतीपुलेला रूम वगैरे त्यावेळी आम्हाला माहिती नव्हतं की अंगारकी आहे. पण योगायोगाने असं झालं की मंगळवारी आम्ही गणपतीपुलेला स्टे करतो आणि त्याच दिवशी अंगारकी आहे तिथे. ते एक चांगला दिवस आम्हाला भेटून जाईल तिथं. पण हा त्याच्या अगोदर खूप मच्छी मटण खाणार आहोत हे पुढचे 3-4 दिवसात आणि शेवटच्या दिवशी उपवास मंगळवारी पकडून अंगारकीला उपवास सोडून ट्रिपची सांगता करू. आणि तिथूनच मग सुरेखा काय ते सुरेखा हॉटेल सुरेखा वावे मल्याण रोड. वावे मल्याण रोडला जाणार आहोत अलिबाग. अलिबागला शेवटचं उपवास सोडायला. येशीव तर खाशीव तिथला फेमस डायलॉग आहे त्याच्यामुळे आम्ही नक्की तिथे व्हिजिट करू. आता आम्ही ऍक्च्युली काल रात्री निघता वेळेस ठरवलं ज्यावेळी हे लोक ओम आणि प्रेम जेव्हा घरी आले आणि त्यांचा प्लॅन झाला की ते पण आम्हाला जॉईन करतात आज त्याच वेळी ठरवलं आम्ही की पुढचे म्हणजे आजचा दिवस शनिवार रविवार आणि सोमवार 3 दिवस खूप जास्त मच्छी खायची. फक्त मच्छी आणि मटनच खायचं व्हेज खूप कमी प्रमाणात खायचं. आम्ही हायव आगरी कोच त्याच्यामुळे आम्हाला मोठे युगची सुट्टी युगला नाताळची सुट्टी होती आणि 23-24 पासून त्याची सुट्टी लागली होती 2 तारखेपर्यंत. आणि लकीली त्याचा लक असा की तो त्या दिवसात त्यांनी खूप एन्जॉय केली आणि आम्ही बी कुठला सुट्टीचा प्लॅन केला नव्हता. आणि आमची जी ही ट्रिपची प्लॅनिंग होती 3rd कारण मला सुट्टी नव्हती त्यावेळी आमचं क्वार्टर एंडिंग असतं त्याच्यामुळे त्यावेळी सुट्टी भेटत नाही. तर मी 3rd पासून प्लॅन केला होता 3rd to 7th पर्यंत. त्याच्यामुळे युगला पुढची 5 दिवस एक्स्ट्रा सुट्टी मिळाली त्या ट्रिपच्या निमित्ताने. त्याच्यामुळे त्याने टोटल ना बोला तरी 12-15 दिवस सुट्टी एन्जॉय करतो तो. आज त्याचं तसं पण PTM होता. पेटीएमचे मार्क्स जे समजले असतील ते आता आम्हाला आता नाही समजणार घरी जाऊन समजतील त्याचे पेटीएमचे मार्क काय. त्यांनी कमिट केलं होतं की आउट ऑफ 30 आउट ऑफ 30 घेऊन येईल 30+ घेऊन येईल प्रत्येक विषयात आउट ऑफ 40. 25 फक्त सायन्स आणि SST मध्ये 25च्या पुढे फक्त सायन्स आणि SST मध्ये बाकीचे सगळ्यांना 30च्या वरती. फक्त समजलं ना. ही वाघीण तरी जाईल का माहिती नाही. समोर वाघीण आली आमचे टाइम झाला ते वाघीण समोर आहे. तिला क्रॉस पण करायचं समोर ना गाड्या येतात तिला क्रॉस पण करता येत नाही. ही वाघीण कधी पंचायतीचा पाठीमागे विंचू सुद्धा काय पाठीमागचा. क्रॉस करायला JCB कटकटिया काय ठोका पप्पा तुम्ही पण नाही. ठोकर तिला काय नाही मला आपली गाडी हे होईल डॅमेज होईल. बाबांचे पोटन कमी. व्यंकटराव असं वाटतंय मला. मी 1-2 व्हिडिओ बघितले ते यायच्या अगोदर रोड या रोडची. हा टोल नाही आहे तिथं
त्याने सांगितलं 4 ते 5 टोल होते, तर हा 6वा टोल आम्हाला लागलाय. असं वाटतंय की हा टोल नसेल. बघूया आता पुढे जाऊन. टोल घ्यायला रस्ताच चांगला नाही. हा ह्या रूटचा आहे, अंजिरा रूटचा. काय अजिरा रोड चांगला आहे याच्यासाठी नाही आहे इथं. आता येतो. जेवढा हा टोल आम्हाला माफ झालाय. 55 रुपीज. मित्रांनो, आता आपण आहोत आंबोली घाटात. फायनली पोहोचलो आंबोली घाटात. आंबोली घाट चालू झालाय. रोड भरपूर नॅरो आहे, म्हणजे 2 गाड्या पास होतील असाच रोड आहे. मतलब ओव्हरटेक बिलकुल करायचं नाही यार. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली मित्रांनो, एक छोटासा stop घेतलाय. आगो पापलेटवाली आंबोली घाटात. होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी. यो ओ, याला सांगा आपण काय ए करतोय. चला इकडे. आजना बाळा आंबाड्यावर चालली तुम्ही जावई, पडशील एवढा. ह्याला सांगा ना खाली यायला. सावली निघाली सायलीची, कपाली योग खाली खाली बस. मोत्याची कुडी तुझे कानामध्ये, मोत्याची कुडी तुझे कानामध्ये, माझे मनान भरली सकौरी. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी. लक्ष्मी हाराची दोरी दिसतले भारी, बाजूबंद शोभे तुझे दंडावरी, बाजूबंद शोभे तुझे दंडावरी. सोन्याच्या पाटल्या वाघाचे तोडे, घालीन तुझे मन गटामंदी, घालीन तुझे मन गटामंदी, माझे मनान भरली सकौरी. मित्रांनो, आंबोली घाट मधला जो फेमस धबधबा बोलतो तो धबधबा हा इथं आहे आपल्या लेफ्ट साईडला. तेव्हा इकडनं जे शिडे चालत वरती तिकडे आहेत. इथं बाहेर करून दाखव. धबधबा चालू आहे का ते? धबधब्यावर पाणी आहे का माहिती नाही. भरपूर कमी पाणी आहे, एकदम छोटं छोटं आहे. पावसाळ्यात भयंकर गर्दी असते इथे. आगो आणि फायनली आता पोहोचलो आपण मुंबई गोवा हायवे ना. मुंबई गोवा हायवे जवळ तोच आहे. त्या आंबोली घाटातनं भरपूर टाइम गेला. एक तर रोड एकदम कन्सिस्टिंग रोड. एक गाडी पण ओव्हरटेक करावं 40च्या वरची स्पीड जात होता. आणि मध्ये आम्हाला येऊन तिथं पुढं एक शॉर्टकट होता, तो पण बंद होता. रोडचं काम चालू असतं, त्याच्यामुळे 26 किलोमीटर पूर्ण आम्ही राऊंड करून आलो. आता सावंतवाडी बस स्टँड आहे. आता सावंतवाडीला आहोत आणि इथून आता In 200 meters, turn left to stay on National Highway पुढे 56 548. किलोमीटर दाखवते. 56 किलोमीटर दाखवतं आणि टाईम दाखवते 1 तास 20 मिनटं अजून पोहोचायला लागतील आम्हाला कलंगुटीला. टोटल सकाळपासून 410 किलोमीटरची रनिंग झालेली आहे आतापर्यंत. आता याच्या पुढे थोडासा टाइम जाईलच आहे. 1 तास 20 मिनिटापेक्षा म्हणजे मला वाटतं ते 1.5-2 तास घेतील. कारण सेम असाच कंटिन्यू चालू असेल. जर हायवे एखादा चांगला भेटला तर लवकर पोहोचू. पणजी इकडे दाखवते, सावंतवाडी सरळ आहे. हा मुंबई गोवा हायवे वाटत नाही. National Highway 548H for 11 kilometers. MH 5548 आहे. अरे हा NH 66 आहे.
10 किलोमीटर नंतर NH66 लागेल. सावंतवाडी ॲक्च्युली मी जाता येतात असं बघितलं असं रोडने, कधी थांबलेलं नाही. काय आहे ते काय नाही, काय माहिती नाही. सावंतवाडीला बीच आहे का कुठला? हा एक किस्सा झाला होता दर्शनासोबत. खूप छोटा रोड आणि कंट्रोलनी घाटातनं गाडी होती ना, वळणाची रस्ता, त्याच्यामुळं बिचारीला उलट्या व्हायला लागल्यात. योग थकलास काय? बिलकुल नाही. आता झाले टोटल पाण्याची बॉटल 416 किलोमीटर. पाण्याची बॉटल आहे अजून 50 किलोमीटर असेल. 49 किलोमीटर टोटल पेंडिंग अजून बाकी आहे जायचं. 49 किलोमीटर. तर जायच्या अगोदर आम्हाला जेवण करायचं आहे. एक ऐकलं होतं ते काय अंकिता ना, अंकिता कसं होतं गोवा, आसा गोवा, अंकिताज असा गोवा म्हणून एक हॉटेल आहे. ऐकलं होतं बरं त्याच्याबद्दल की चांगलं हॉटेल आहे. तर तिकडे जेवायला चाललंय. दर्शन अजून फायनली आता पोहोचले मुंबई गोवा. हा मुंबई गोवा हायवे मला वाटलं पहिला मुंबई गोवा आहे. तो सावंतवाडी होता, हा मुंबई गोवा हायवे. National Highway 66. इथं पोहोचलोय. इथून अजून 1 तास लागेल आमच्या डेस्टिनेशनला पोहोचायला. Continue on आता National हा Highway हायवे 66 for 18 18 किलोमीटर पर्यंत हा कंटिन्यू हायवे करायचा आहे. काम चालू आहे. काम चालू आहे. 18 वर्ष झालेले आहे, काम चालू आहे. हाच तो हायवे. आमच्या गावात हाच हायवे जातो. 18 वर्ष झाली. 18 नाही, 2007 पासून 7 की 8 पासून चालू होते काम. आता जवळजवळ झाली तर काय 17-18 वर्ष झाली. 18 वर्ष झाली. खतरनाक हायवे. अजूनपर्यंत काम कम्प्लीट नाही होत. आणि हायवे किती लांब आहे तर हा 500-550 किलोमीटरचा हायवे असेल पनवेल टू गोवा. बराच पार्ट झालेला आहे याचा पोर्शन, पण बऱ्याच ठिकाणी अजूनपर्यंत असंच हे ब्रिज किंवा मध्ये मध्ये तर रोडचं काम बंद हे आहे कम्प्लीट व्हायचं आहे. सो आत्ता आपण आलोय महाराष्ट्र गोवा बॉर्डरवर. जी बॉर्डर आहे त्या साईडला येणाऱ्या गाड्यांची चेकिंग होते. दारू विरूच्या बॉटल जे घेऊन येतात त्यांना लिकर्स नॉट अलाउड. लिकर नॉट अलाउड ना. दारूच्या बॉटल ॲक्च्युली इथं काढतात आणि फोडतात. पाहिना पाहिजे. प्रेम महिना घेऊन जायचं आहे कोणाला तरी भेट, पण कदाचित ती नेता काही वाटत नाही मला. सो आता आपण एंटर झालो गोव्यात फायनली. हा इथून 40 किलोमीटर दाखवतं. 40 किलोमीटर नंतर त्याला मोठं बीचला पोहोचलो. पण त्याच्यामध्ये त्याच्या अगोदर रूमवर जायच्या अगोदर कुठे जेवण करायचं. फायनली आम्ही गोव्यात आता पोहोचणार आहोत. युग खाऊन बंद कर, आता जेवायचं आहे. आम्ही सगळा खाल्ला, बंद कर. Mapusa, Dula, Camilam Road. फायनली पोहोचलो आम्ही गोव्यात. एक जस्ट 10-15 किलोमीटरच्या अंतर, 15 मिनिटाच्या डिस्टन्सवर Turn right toward हॉटेल आहे. Mapusa, चालू जेवायला. Dula, Camilam. व्हिडिओ आता आम्ही आलो इथे अंकिता क्लासिकला. जे मगापासून तुम्हाला सांगत होतो. थालीची ऑर्डर दिलेली आहे. प्रेमनी चिकन थाली घेतली, ओमनी चोनक फिश थाली,
मी किंग फिश थाली आणि दर्शनाने पापलेट फिश थाली. छोटू कॉमन आहे सगळ्यात. आणि दर्शन तिकडे आहे, ती पोटात जागा करते. मग अशी बाहेर काढला ती पोटात बघूया. आल्यानंतर थोडं ताव मारूया. खूप भूक लागली. सकाळी नाश्ता केला होता 8, 8:30, 9:30च्या आसपास काही नाश्ता केला होता. त्याच्यानंतर मध्ये थांबलो नाही, डायरेक्ट इथं आलो. बघूया आता आपण वाट बघतोय फिश थाली येऊ दे एकदा, मग दाखवतो तुम्हाला एक फिश थाली. ही आहे किंग फिश थाली. ही कुठली? सोनक फिश थाली. ही दर्शनाची आहे पापलेट फिश थाली. आमच्या प्रेमची अजून चिकन थाली यायची बाकी आहे. सगळे फिश थाली आल्या, याची काही विचारायची येत नाही. आणि हा कॉमन असल्यामुळं सगळे थोडा एक स्पून देतील त्याला. ही प्रेमची राहिलेली चिकन थाली दाखवत नव्हतो, पण तो बोलतो दाखव. तुमच्या तिघांच्या दाखवल्या, माझ्याकडे नाही दाखवतो म्हणून मग ती दाखवतो. चल हां, चला करूया स्टार्ट आता सुरुवात. किंग थालीमध्ये, किंग फिश थालीमध्ये गुलाबजामुन, थोडा हे सलाड आहे, सोलकढी, सुकट दिलेले सुकट, हे आपला काय म्हणतात चिमोरा, हे काय माहिती नाही, फिशच आहे काहीतरी. हे शिंपल्या आणि गोवन रसा, राईस आणि फिश. सगळ्या साऱ्या सेमच आहेत चिकन थाली सोडून, सर्व फिशच्या थाल्या. बाकी सर्व आयटम सेमच आहेत. फक्त हा फिश जो आहे, फिश थाली जो स्पेशल फिश असेल तो वेगळा. जसं तिकडं सोनक फिशचा ती पीस आहे, हा किंग फिशचा, आणि तो तिला पापलेट फिशचा आहे. झाला आता आमचा जेवण घेऊन. आता चाललो आहे रूमवर. इथून रूम दाखवते 17 मिनटं, 5 किलोमीटरच आहे. हे छोटे रोड आणि हे ट्रॅफिक, फॉरेनर लोकांची ट्रॅफिक, जाम ट्रॅफिक फॉरेनर लोकांची. सोनक थाली, तिन्ही पण थाल्यांची टेस्ट म्हणजे बाकी सर्व कॉमनच होतं, सेमच होतं ते. फक्त त्यातले ते फिश चेंज होते, पण ते फिशची टेस्ट खरंच खूप चांगली होती. आणि चिकन, प्रेम कसं होतं चिकन? चांगलं होतं. चिकनचं पण मस्त होतं टेस्ट. चिकन तर आम्ही नाही खाल्लं, मी एक खाल्लं. थाल्यामधून सगळ्यात जास्त बेस्ट चिकनच होता. आणि चोनक मासा सर्वांनी पहिल्यांदा खाल्ला. हा, मी पण सोनक पहिल्यांदाच खाल्ला. सोनक इव्हन मी किंग फिश पण पहिल्यांदाच खाल्ला. मी एवढे दिवस द्यायचो किंग फिश ना, आपल्याला ते पापलेट आणि सुरमई तेच खायचो. पण आज पहिल्यांदा आज थोडं काहीतरी वेगळं ट्राय केलं आणि ते किंग फिश आणि हे खाल्लं सोनक. आता थेट जाणार बीचवर. त्या बीचच्या जस्ट साईडला आमचे रूम आहे. फ्रेश वगैरे होऊन मी झोपणार, थोडंसं झोप येणार, कारण सकाळी 3 वाजता उठून आलो. त्याच्यामुळे अजिबात झोपण्यात ड्रायव्हिंग करून थकलोय. पण मी 1-1.5 तास झोप घेणार. आणि हे लोक समोरच बीच असल्यामुळे हे लोक जाऊन बीचवर मजा करून येणार आहे. आम्ही चौघं पण खूप एक्साइटेड हो, कारण की पप्पा तर एकदा जाऊन आलेत, आम्ही चौघच नव्हतो गेलो. खूप एक्साइटमेंट झाली आहे. फायनली पोचलो गोव्याला. गाडी इथे पार्क केली आमची. गाडी लॉक नाही केली, 1 मिनिट लॉक करू पहिला. हां, लॉक झाली. हे इथं
आम्ही रूम बुक केली आहे आणि हा समोर इकडे बीच आहे. हा बीचला जायचा रस्ता आणि हा युवराज चाललाय बॅग घेऊन. चला तर आता डायरेक्टली रूममध्ये पहिला चेकिंग करून घेतो. बाय 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 करा रे सगळे. बाय.